तर हाय माझे यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मी तर मस्त आहे. माझे घरातले सर्व कामे उरकून मी पुन्हा एकदा तयार होऊन रेडी झालेलं आहे व्हिडिओसाठी. तर आज मी एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे. तर आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी तर सर्वांनाच येते, पण माझ्या पद्धतीने मी दाखवणार आहे. तर मी एक छोट्याशा पातेल्यामध्ये शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे. तर इथे मी शेंगदाणे असे लालसर कडक भाजून घेणार आहे, जेणेकरून साबुदाण्याच्या खिचडीमध्ये ही शेंगदाण्याची चव खूप छान येते. तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. आणि मिरच्या आपल्या चवीनुसार घ्यायच्या आहे. कोणाला तिखट आवडतं तर कोणाला कमी तिखट आवडतं. तर मी माझ्या हिशोबाने मिरच्या घेतलेल्या आहे. तर इथं मी मिक्सर करून घेतलेलं आहे आणि हे मिक्सर मी आता साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर मी अशा प्रकारे हा साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे आणि कढई तापायला ठेवली होती. कढई तापल्यावर मी त्याच्यात तूप टाकलेलं आहे आणि तूप चांगलं वितळून दिल्यावर तो साबुदाणा टाकलेला आहे आणि साबुदाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे. तर चांगला हलवून मी त्याला एक वाफ देणार आहे. मी अशा प्रकारे हलवून मग वाफ देत आहे. तर मी पहिली वाफ तर दिलेली आहे आणि दुसरं वेळेसुद्धा वाफ देणार आहे. साबुदाणा अशा प्रकारे मोकळा पण झालता. तर 5 मिनटं ठेवणार आहे मी. तर 5 मिनटांनी मी गॅस बंद करून टाकणार आहे आणि अजून थोड्या वेळ मी साबुदाणा आहे तसंच ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला मी खाऊन दाखवते. तर थोड्या वेळ मी साबुदाणा असाच ठेवला होता आणि दाखवते तुम्हाला आता खाऊन. आणि मी हा साबुदाणा मी खाऊन पण बघितला, पण तो साबुदाणा इतका टेस्टी होता का बस. म्हणजे ज्याच्या त्याच्या हातची चव प्रत्येकालाच आवडते, पण मला हा साबुदाणा खूप आवडला होता. तर माझ्या मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुम्ही माझ्या व्हिडिओकडे लक्ष देत नाही आहे, तर जा पहा माझे व्हिडिओ. मला जमते का नाही सांगा कमेंट करून. आणि मला जास्त बोलायची सवयही नाही आहे, प्लीज मला सपोर्ट करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मला जास्त बोलता येत नाही, तरी पण मी बोलून व्हिडिओ टाकते मला जसं जमल तसं. तरी इथं मला साबुदाणा खाऊन झालेला आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. उद्या भेटू.